श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 39. श्री गुरुकृपेने साठीच्या वांज स्त्रीस संतती लाभ. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्री गुरुकृपेने 60 वर्षाच्या वांज स्त्रीला पुत्र प्राप्त झाल्याची एक विचित्र घटना सांगतो. 1. गाणगापुरात शौनक गोत्रीय सोमनाथ नामक एक वेदशास्त्र संपन्न सद्गुणी ब्राह्मण होता. त्याची पत्नी गंगादेवी पतिव्रता शिरोमणी होती. पण परमसात्विक असलेले ते दंपती अनोन्य प्रेमाने संसार करीत होते. ईश्वर कृपेने त्यांचे जीवन सुख समृद्धी व संतोष भरीत होते. परंतु त्या दंपतीला एकच उणीव होती. त्यांच्या दुर्भाग्याला त्याची पत्नी 60 वर्षाची झाली तरी त्यांना एकही संतान नव्हते. गावकरी तिला वांज म्हणत, तिचा अपमान करत, तुच्छ भावनेने तिच्याकडे बघत. त्यामुळे त्या दंपतीला संतती न लाभल्याची चिंता सतत बाधा द्यायची. ती त्या गावातली एक उपेक्षित आणि अपमानित स्त्री बनली होती. संतानहीनता एवढीच काय, ती चिंता त्यांना छळत होती. पण निरंतर भक्तीने देव गुरूंच्या सेवेत रमलेली असायची आणि न चुकता गुरूंची भेट घेऊन त्यांना तुपाची आरती ओवाळीत असे. हा हरिपाठ अनेक दिवसांपासून चालत होता. तिची निष्ठा, नियम व दृढ गुरुभक्ती पाहून गुरु तिच्यावर संतुष्ट झाले व मंदस्मित होऊन तिला म्हणाले, आई गंगाबाई, तू दररोज इथे येऊन आम्हाला आरती ओवाळतेस, त्याचे कारण काय? तुझी इच्छा अथवा संकल्प काही आहे का? तुझी मनोभिलाषा आम्हा सांग. हरिहर गुरुकृपेने तुझे इच्छित पूर्ण होईल. कारण भक्तांना संतृप्त करणे गुरूंचे देवाचे दायित्व असते. भक्तांच्या आनंदातच गुरूचा आनंद असतो. त्यातच गुरु तृप्त होतात. श्री गुरूंवर श्रद्धा, भक्ती, विश्वास असलेल्या गंगादेवीने श्रीगुरूच्या दिव्य चरणाला वंदन केले आणि हात जोडून विनम्रतया म्हणाली, गुरुदेव, तुमच्या कृपेने आम्हाला धनसंपत्ती, सारे सुख, उत्तम आरोग्य वगैरे लाभलेले आहे. आमच्या जीवनात एकच उणीव आहे, ती म्हणजे आम्हाला संतान लाभलेले नाही. संतानहीनतेची चिंताच आम्हाला निरंतर सतावत आहे. मी वांज असून अपुत्रवती असल्यामुळे मला लोकनिंदा सहन करावी लागते. लोक मला वांज म्हणून हिणवतात. माझी उपस्थिती अपशकुन समजतात. माझा चेहरा देखील बघण्याची इच्छा ते करीत नाहीत. माझ्याशी कोणी संपर्क ठेवू इच्छित नाही. पुत्रहीन नारीला समाजात महापापी आणि दोषी म्हणून परिगणना केली जाते. मी समाजात निंदाविषयक बनली आहे. अशा प्रकारे तिने तिची दुःखद स्थिती सांगितली. पुनश्च श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, हे गुरुनाथा, मला 60 वर्षे झाली तरीही मला संतान भाग्य लाभलेले नाही. माझा हा मनुष्य जन्म व्यर्थच झाला. मी एक दुर्दैवी पापी स्त्री आहे. मी संतान भाग्य नसणारी महापातकी होय. हे गुरुवर्य, अपुत्रस्य गतिर्नास्ति असे शास्त्रवचन आहे. ही उक्ती तुम्ही जाणतच असाल. त्यामुळे मरणोत्तर आम्हाला पिंड प्रदान करणारा आमचा वंशात कुणीही नाही. कदाचित मला कोणी मुक्ती देखील मिळणार नाही. गावातल्या इतर स्त्रिया आपापल्या मुलाबाळांसमवेत आनंदाने बागडतात. मला मात्र ते भाग्य नाही. माझ्या कुळाचे 21 आणि माहेरकडील 21 कुळाचे पितर त्यांच्या वंशोद्धारक पुत्र जन्माला यायची प्रतीक्षा करीत अतृप्त झालेले आहेत. स्वामी, यथा रत्नम तथा गृहम या उक्तीप्रमाणे पुत्रहीन सदन हे अरण्यासमान असते. हे अपवित्र गणले जाते. गावात असूनही अरण्यात पशुसारखे जगल्याचा भास होतो. मी नदी स्नानाला समारंभाला जाताना इतर स्त्रिया आनंदाने त्यांच्या पुत्रासह हसत खेळत आलिंगन देताना मला प्राणसंकट निर्माण होते. ब्रह्मदेवाने माझ्या नशिबात संतान भाग्य लिहिलेले नाही असे दिसते. मी अशा सुखसंतोषापासून वंचित आहे. घरात पुत्रपौत्र असतील तरच संसाराला अर्थ असतो. अशा घरच्या लोकांना उत्तम गती प्राप्त होते. पण संतानच नसले तर व्यक्ती अधोगतीला पावते. मी समाजात मोकळेपणाने वावरू शकत नाही. मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. आता तर मला 60 वर्षे झाल्यामुळे या जन्मात मूल नाही हे खरेच. पुत्रवती होण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. पुढील जन्मात तरी उत्तम कुळात जन्म मिळेल व संतान भाग्य लाभेल असा आशीर्वाद द्या. ती प्रचंड दुःखाने विनवू लागली. तिची अंतःकरणपूर्वक प्रार्थना ऐकून श्रीगुरूंचे हृदय द्रवले. ते हसत हसत म्हणाले, हे गंगाबाई, पुढील जन्माविषयी कोणाला माहीत आहे? तुझा पुनर्जन्म झाला तर तुला या जन्मातील प्रसंग कसे आठवतील? तू नित्य नियमाने आचरलेल्या सेवा भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या स्तुतीने मी संप्रीत झालो आहे. तुला अनुग्रह देण्याचा विचार आम्हाला झाला आहे. त्यामुळे तुला याच जन्मी निश्चितच उत्तम लक्षण रूप असणारे पुत्र व पुत्रीचा अनुग्रह करतो. संततीविषयी तू निश्चिंत हो. हे आमचे वचन शतसिद्ध आहे. तू त्यात विश्वास ठेवला तरी पुरे. यापुढे तुम्ही तुमच्या मनात कोणतीही चिंता न बाळगता शांततेत जगाल. श्रीगुरुजींचे आश्वासक वचन ऐकून गंगाबाई अतिशय आनंदित झाली. तिने श्रीगुरुचरणांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि लगेचच तिच्या साठीला
लगेचच तिच्या साडीला गाठ बांधून घेतली. मग हात जोडून म्हणाली, हे गुरुदेवा, निसंकोचपणे तुमचे वचन शतसिद्ध कामधेनू आहे, पण हे शक्य आहे का? मला 60 वर्षे झाल्यामुळे माझे ऋतुचक्र थांबूनही बहुकाळ लोटला आहे. असे असताना प्रकृती नियमाविरुद्ध संतती प्राप्त कशी होणार? हे गुरुनाथा, हे तुम्हीच सांगा. संततीच्या अपेक्षेने मी पुष्कळ काळ पवित्र अश्वत्थ वृक्षाची सेवा केली. अनेक व्रतोपासना, उपास, तापास, तीर्थयात्रा वगैरे केले. ते सर्व काही व्यर्थ झाले व प्रत्यक्षात काहीच लाभ झाला नाही. 60 वर्षे झाली तरी आजपर्यंत संतती योग जोडून आलेला नाही. माझा नारी जन्म व्यर्थ झाला. किमान पुढील जन्मात तरी संतान भाग्य प्राप्त व्हावे या आशेने मी उपवास, व्रतोपासना, धार्मिक पुण्यकर्म आजही चालूच ठेवलेले आहे. स्वामी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन याच जन्मात संतती मिळण्याचा आशीर्वाद दिला आहे. गुरुवचनावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते कधीही खोटे ठरणार नाही. ते माझे रक्षण करेल. तुमच्या सामर्थ्यावर मला संपूर्ण विश्वास आहे. विश्वास असला तर यश, फळ अवश्य मिळते. संतानाचा भार मी तुमच्यावर टाकला आहे. यापुढे मी निश्चिंत जगणार. तर तुम्ही माझी थट्टा करताय असे वाटते. तुमचे म्हणणे ऐकून माझे मन चंचल झाले आहे. मी दुःखित आहे. दया करून माझा परिहास करू नका. आपले वचन शुभसूचक म्हणून मी पदरात गाठ मारली आहे. तेच तुमच्या वचनाला साक्षीभूत आहे. मला पुढील जन्मी तरी संतान प्राप्त होऊ दे या अपेक्षेने मी अश्वत्थाची सेवा करीत आहे. पण तुम्ही तर याच जन्मात संततीचा वर दिला आहे. संतती प्राप्त होण्यासाठी मी दीर्घकाळापासून अश्वत्थ वृक्षाची सेवा निष्ठेने व प्रयत्नपूर्वक करीत आहे, पण ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही. अश्वत्थ नारायणावर ठेवलेला माझा विश्वास निरर्थक झाला. अश्वत्थाची पूजा करून काहीच उपयोग झाला नाही. ही एक प्रकारची मूढता आहे. बुद्धिवंतांसाठी ती सांगितली गेली नाही. ब्रह्मदेवाने जे लिहिले नाही ते अश्वत्थ वृक्ष तरी कसे देईल? तिने क्रोधावेशात केलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या निंदेवर मंद हास्य करून श्रीगुरु म्हणाले, गंगाबाई, अश्वत्थ महिमा माहीत नसताना असे बोलू नकोस. कुणाचीही आपण निंदा करू नये. अश्वत्थ कामधेनू स्वरूपी आहे. अश्वत्थ नारायणाला अर्पण केलेली सेवा कदापि व्यर्थ जात नाही. मनपूर्वक केलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या सेवेमुळेच तुला मुले होणार आहेत. तू आताच भीमा अमरच्या संगमावर जा. तिथे एक अद्भुत पुरातन अश्वत्थ वृक्ष आहे, ज्याचे वैभव कल्पनातीत आहे. मी अश्वत्थ आहे असे समजून एकचित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. तुझ्याकडून पूजा, ध्यान वगैरे एकात्मभावाने घडू दे. तुला ह्याच जन्मी संतान भाग्य आहे हे निश्चित, कारण त्याच अश्वत्थ वृक्षामध्ये आमचा वास आहे व आम्ही तिथूनच भक्तांना अनुग्रह देत असतो. ते अश्वत्थ वृक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश्वराचे पवित्र निवासस्थान आहे. अशा प्रकारे श्री गुरुजींनी तिला सल्ला दिला. तेव्हा गंगादेवी भक्तिपूर्वक संतोषाने हात जोडून विनवू लागली, श्री गुरुदेव दत्त, तुम्ही सांगत असलेले सुक्तच आहे. मी केलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या सेवेत काहीतरी न्यूनता झाली असावी. कृपया मला अश्वत्थ वृक्ष महिमा सविस्तर सांगा. मी तुमचे निरूपण ऐकून त्याचप्रमाणे भक्तीने सेवा करेल. तेव्हा श्रीगुरु प्रसन्न झाले व म्हणाले, गंगाबिके, अश्वत्थ वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सहित समस्त देवता वास करतात. ते आमच्या वास्तव्याचे देखील स्थान आहे. ब्रह्मांड पुराणात ब्रह्मदेवाने नारदाला अश्वत्थ वृक्ष महिमा विस्तृतपणे कथन केला आहे. त्या आधारानेच मी तुला सांगतो. एक पूर्वी एकदा ब्रह्मपुत्र त्रिलोक संचारी नारद मुनीने अश्वत्थ वृक्षाविषयी ब्रह्माकडून त्याची महिमा आणि सेवाक्रम जाणून घेतला होता. पुढे लोकसंचार करीत असताना नारद मुनी ऋषीवर्यांच्या आश्रमात पदार्पण करते झाले. ऋषींनी नारदाचे स्वागत करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली व त्यांना अश्वत्थ महिमा विस्तारपूर्वक सांगण्यास विनविले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, धर्मात्मा ऋषीवर्यांनो, मी आजच परमपिता ब्रह्माकडून जाणून घेतला आहे. अश्वत्थ वृक्षाविषयी जे काही ब्रह्मदेवाकडून जाणून घेतलेले आहे ते सर्व मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थाच्या मूळ भागात ब्रह्माचे वास्तव्य आहे. मध्यभागी विष्णू तसेच ऊर्ध्वभागी शंकर वास करतात. त्या अश्वत्थ वृक्षाच्या दक्षिण शाखेत शूलपाणी, पश्चिम शाखेत विष्णू तर उत्तर शाखेत स्वयं ब्रह्मदेव आहेत व पूर्ण दिशेच्या शाखेमध्ये इंद्रादी देवता राहतात. आदित्य देव निरंतर वृक्षामध्ये सर्वत्र राहतात. गो, ब्राह्मण, ऋषी, यज्ञ हे सर्व मूळ तथा अंकुरात निरंतर वास्तव्य करतात. पूर्व शाखेत समस्त नदी, तीर्थ, सप्त समुद्र देखील सदैव निवासाला असतात. अश्वत्थ ओंकार स्वरूपी असून अकार मूळस्थानी, उकार खोड व शाखास्थानी आणि मकार फलपुष्पस्थानी आहे. त्रिमूर्तीचा वास असलेल्या या पुण्यप्रद अश्वत्थात अष्टवसु, एकादश रुद्र, समस्त देवतागण वास करतात. या प्रकारे अश्वत्थाची महिमा आहे. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. त्रिकाल ज्ञानी नारद मुनींकडून अश्वत्थ वृक्ष महिमा ऐकून ऋषीमुनींनी विनम्रतया विचारले, महर्षी, अश्वत्थाची पूजा व सेवा करण्याचा योग्य क्रम काय आहे? पूर्वी अथर्वण मुनीने हा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी अश्वत्थ वृक्षाचे सेवा विधान निरूपण केले होते. याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे. कृपया आपण अश्वत्थ वृक्षाविषयी
अजून थोडेफार विचार सांगा ज्याद्वारे सकल लोकोद्धार होईल. अश्वत्थ पूजा व पूजेचे नियम. जेव्हा नारद मुनी म्हणाले, ऋषींनो, लोककल्याणार्थ तुम्ही अत्युत्तम प्रश्न केला आहे. ब्रह्मदेवाकडून जाणून घेतलेली अश्वत्थ वृक्षाचा योग्य पूजाक्रम मी तुम्हाला आता सांगतो. चैत्र, आषाढ व पौष मासात आणि शुभग्रह गुरु शुक्र अस्तंगाला असताना, चंद्रबळ नसताना अश्वत्थ सेवेला आरंभ करू नये. इतर मासामध्ये चंद्रबळ, शुभवार, तिथी, नक्षत्र, योग, करण बघून परिशुद्ध अश्वत्थ सेवेला प्रारंभ करावा. त्या दिवशी पूजा आटोपेपर्यंत उपवास व्रत पाडावे. रवी, सोम, शुक्रवारी आणि संक्रांतीच्या समयी, संधिरात्री, रक्तिदिनी असताना, पर्वणिदिनी, व्यतिपात, वैधृती योग असताना, अशुभ दिनी, अपराह्न इत्यादी निषिद्ध कालात अश्वत्थ वृक्षाला स्पर्श करू नये. अश्वत्थ सेवा प्रारंभ करावयाच्या शुभदिनी प्रभाते सत्वर उठून असत्य, अप्रिय, जुगारविषयक वचन न बोलता, परानिंदक शब्द आणि पाखंडवाद न करता मौन धारण करून उत्साहाने राहावे. नंतर वस्त्र परिधान करूनच स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करावे. व्रतस्थ पुरुषांनी कपाळी गंध लावून घ्यावे व सुमंगल स्त्रियांनी हळद कुंकू लावून घेऊन स्थानमानाप्रमाणे अलंकृत होऊन प्रथमतः अश्वत्थ वृक्षाच्या सभोवताली गोमय सारावे. नंतर रांगोळीने स्वस्तिक, श्रीकार, शंख आणि पद्म्य देऊ सोडवून त्यात पंचरंगी पूर्ण भरावे. त्यानंतर पवित्र गंगा यमुना नद्याच्या नावाने 2 कलशात जल भरून रंगवल्लीने सजवलेल्या त्या शंख पद्यावर ठेवावे. पूजा आचमनेसाठी अन्य कलशामध्ये वेगळी पाणी भरून ठेवावे. मग गणेश पूजा, पुण्याहवाचन निधी संपवून संकल्प करून घ्यावा आणि व्रताचा उद्देश उच्चारून गंगा यमुना नदीच्या नावाने स्थापित केलेल्या कलशाची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर कलशोदक अश्वत्थाला अभिषेक करावा. पुनः त्या 2 कलशामध्ये पाणी भरून भक्तिपूर्वक अश्वत्थाला अभिषेक करावा. असा हा क्रम एकूण 7 वेळा करावा. त्यानंतर व्रतस्थाने पुनः स्नान करून अश्वत्थ वृक्षात स्थित असलेल्या ब्रह्मा, विष्णू, महेश्वरादी सकल देवतांचे आवाहन करून पुरुष सूक्ताद्वारे अश्वत्थाला अभिषेक करून षोडशोपचाराने विधीने पूजा करावी. तसेच अष्टभुजात शंख, चक्र, गदा, पद्य, खड्ग, डाल, धनुष्यबाण धारण केलेल्या, वरद हस्तयुक्त असलेल्या, पितांबरधारी, निरंतर श्री लक्ष्मी देवीसहित असणाऱ्या श्री महाविष्णूचे ध्यान करून षोडशोपचारे अश्वत्थ वृक्षाचे पूजन करावे. असे केल्याने त्या वृक्षात त्रिमूर्तीसहित सकल देवतांचे निवासस्थान बनते. मग त्या वृक्षाला वस्त्र अथवा सूत गुंतवावे. असे करून पुनः संकल्प करावा. तसेच मनोकामनेचे निवेदन करून प्रदक्षिणा नमस्कार घालण्यास सुरुवात करावी. प्रदक्षिणेच्या वेळी भक्तीने व प्रसन्न चित्ताने त्रिकरणपूर्वक पुरुष सूक्त किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे अथवा मौन पाळावे. कारण मौन धारणा आणि उपवास व्रत श्रीहरीच्या प्रीतीचे व विशेष अनुग्रहाचे माध्यम आहे. घाईघाईने व गडबडीने प्रदक्षिणा घालू नये. ज्या गतीने संपूर्ण गर्भवती स्त्री भरलेला कळस मस्तकावर वाहून नेते त्याच मंदगतीने पाऊले टाकत परिशुद्ध भावनेने प्रदक्षिणा घालावी. या प्रकारे घातलेल्या प्रत्येक पाऊलांना अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ लाभते. एक प्रदक्षिणा घालून नंतर एक नमस्कार घालून व्रताचरण करावे. प्रतिनित्य स्वक्षमतेनुसार प्रदक्षिणा नमस्कार घातले तरी पुरे. अशा प्रकारे नारद मुनींनी अश्वत्थ पूजेचे विधान ऋषीमुनींना सांगितले. नारद मुनी पुन्हा म्हणाले, महात्म्यांनो, त्रिमूर्तीचे वास्तव्य केलेल्या अश्वत्थ वृक्षाला 2 लक्ष प्रदक्षिणा घातल्याने ब्रह्महत्या पातक नष्ट होते. ब्रह्महत्या दोषाला अन्य कोणतीही प्रायश्चित्त विधान नाही. अश्वत्थ वृक्षाच्या सेवेने गुरुतल्प गमनादी सर्व पाप, व्याधी आणि पीडा नाश होतात. जर शास्त्रोक्तरित्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घातली तर साधक कोटी कोटी ऋणातून मुक्त होतो. विधियुक्त 1,000 प्रदक्षिणा घातल्याने अपार पुण्य लाभते. त्याचे फलस्वरूप जनन, मरण, जराव्याधी, संसारातील संकटे, भय हे सर्व नाहीसे होतात. त्यामुळे राहू, शनी इत्यादी क्रूर ग्रहाची पीडा बाधत नाही. संतान भाग्य अपेक्षा करणाऱ्याने प्रदक्षिणा घातली तर निश्चितच त्यांना शीघ्र संतान भाग्य लाभते. तसेच ते चतुर्विध पुरुषार्थाला सुद्धा अर्ह होतात. शनिवारी अश्वत्थाला स्पर्श करून महामृत्युंजय जप, पूजादी करून सेवा अर्पण केल्याने मनुष्य अकाल मृत्यूवर विजय साधून सुखाने नांदतो. त्याला अपमृत्यूची भीती नसते व तो पूर्णायुषी होतो. मनुष्याने आपत्तीच्या समयी किंवा मनोकामना पूर्ण करावयास अश्वत्थ वृक्षाप्रत्यर्थ श्लोक पठन करून प्रार्थना करावी. श्लोक. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः. त्यानंतर शनी प्रदोष
शनिदेवाप्रित्यर्थ श्लोक पठन करून प्रार्थना करावी, त्यामुळे शनिपीडा परिहार होते. श्लोक. कोनस्त्य पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरी शनैश्चरो मंदः पिंपलादेन संस्तुतः. हे ऋषींनो, अश्वत्थ नारायणाला संपूर्ण शरण जाऊन अशा प्रकारे एकनिष्ठ भक्ती, श्रद्धा, विश्वास व दृढ चित्त ठेवून सकल देवतास्वरूपी त्याची सेवा केली तर तीव्र मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः संतान भाग्य नक्कीच त्वरित सिद्धीला जाते. गुरुवारी व अमावस्येला अश्वत्थाची छाया पडलेल्या जलात स्नान केल्याने ब्रह्महत्यादी पातक नष्ट होते. अश्वत्थ वृक्षाखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान दिल्याचे फळ मिळते. अश्वत्थ वृक्षाच्या सान्निध्यात एकदा जप व वेदपठन केल्याने अनंत फळ प्राप्त होते. जो कुणी अश्वत्थाची स्थापना करतो त्याचे उभयकुलीन गती पावलेले पितर नरकात असले तरी ते मुक्त होऊन निरंतर स्वर्गलोकी वास करतात. जो व्यक्ती अश्वत्थ वृक्ष कापतो त्याच्या कुळाचे 42 पितर स्वर्गात असले तरी नरकलोकी येऊन पडतात. अश्वत्थाच्या सान्निध्यात यज्ञविधी आचरल्याने महायज्ञासमान अक्षय पुण्य मिळते. जर पुत्र अपेक्षेने होम हवन केले तर पुत्र संतान लाभते. अश्वत्थाला घातलेल्या प्रत्येक 10 प्रदक्षिणेला एक वेदोक्त हवन करावे व हवनाच्या 10 पटीने संतोषाने ब्राह्मण समाराधना करावी. ब्रह्मचर्य व्रत पालन करून केवळ हविष्यान्न सेवा करून व्रताचरण करावे. नंतर यथाशक्ती सुवर्णाचे अश्वत्थ वृक्ष ब्राह्मणाला दान करावेत व त्या वृक्षाखाली क्षमतेनुसार तिळाची रास घालून त्यावर एक चांगले शुभ्र वस्त्र झाकून दक्षिणेसह ब्राह्मणाला दान करून व्रताचे उद्यापन करावे. अशी अगाध अश्वत्थ महिमा ब्रह्माने नारद महर्षीला सांगितली. तीच नारद मुनींनी ऋषीवर्यांना सांगितली. त्या कथानाप्रमाणेच ऋषीमुनींनी नंतर अश्वत्थ पूजा केली आणि सकल इष्टार्थ साध्य केले. हे गंगादेवी, अश्वत्थ महिमा अनुपम आहे. तू आमच्या वचनावर विश्वास ठेवून मनात कोणताही संशय न आणता अत्यंत भक्तिभावाने उत्तम रीतीने अश्वत्थ पूजा सेवा कर. तुला शीघ्र संतान फल प्राप्त होईल. भीमा अमरच्या संगमाजवळ अश्वत्थ वृक्ष आहे. तेच आमच्या वास्तव्याचे स्थान असे समजून एकनिष्ठेने सेवा कर. त्या पुण्यकर्माच्या फळानुसार तुला सुकन्या व सुपुत्र जन्मणार आहे. हे निश्चित. संतती मिळवण्याची तुझी इच्छा पूर्ण होईल असे श्रीगुरुजींनी गंगाबाईला सांगितले. श्रीगुरूंचा उपदेश ऐकून गंगाबाईला समाधान लाभले, परंतु तिचे मन थोडे चंचल होते. ती गुरुजींना हात जोडून भक्तिभावाने म्हणू लागली, स्वामी, मी 60 वर्षाची वांज आहे. वांज नारीला संतानभाग्य असत नाही. असे असताना माझ्या उदरी मूल कसे जन्माला येणार? आपल्या उपदेशावर माझे मन स्थिर होत नाही. माझ्या चंचल मनाचा धिक्कार असो, पण आपल्या आश्वासनात्मक वचनांमुळे मी अवश्य अश्वत्थ पूजा सेवा करील. मला गुरुवाक्यच सर्वस्व आहे, तेच सर्व सिद्धीला कारणीभूत आहे याची जाणीव मला आहे. आता मी कोणताही विचार न करता अश्वत्थ सेवा करते. पण गुरुजी, मी अश्वत्थ वृक्षाची सेवा सुदीर्घ काळ करून दमलेली आहे. त्याच्या सेवेने मला काहीही प्रयोजन झालेले नाही. माझे अश्वत्थावरील प्रेम, विश्वास, भक्ती सर्वही दमन झाले आहे. पण मला तुमचे वाक्य मान्य आहे. त्यावर विश्वास ठेवून मी अश्वत्थाची सेवा अवश्य करील असे दैन्यतेने बोलून श्रीगुरूच्या चरणविंदाला नमस्कार केला. नंतर श्रीगुरूंची अनुमती घेऊन ताबडतोब संगमावर जाऊन अविरत 3 दिवस षटकुल तीर्थात स्नान करून अश्वत्थाची आराधना सुरू केली. सर्व विधिविधान अनुसरून गंगादेवीने अहोरात्र शस्त्रोक्तरित्या श्रीगुरूंची अश्वत्थ वृक्षांची आराधना केली. चतुर्दिनी रात्र तिच्या स्वप्नात एक तेजस्वी ब्राह्मण तिला दिसला व म्हणाला, माते, तुझा संकल्प सिद्धीस जाईल. इथून तू आता गाणगापुराला जा व तिथे श्रीगुरूंना भक्तिभावे 7 प्रदक्षिणा घालून अंतःकरणपूर्वक नमस्कार कर. तिथे ते तुला अनुग्रह देतील. तो प्रसाद म्हणून स्वीकार कर व कोणताही विचार न करता त्याचे सेवन कर. तुझी इच्छा पूर्ण होईल असे अभय देऊन तो ब्राह्मण अदृश्य झाला. दुसऱ्याच दिवशी पहाटे ती गाणगापुराला गुरुमठात पोहोचली. स्वप्नातील सूचनेप्रमाणे तिने श्रीगुरूंना उत्साहपूर्वक 7 प्रदक्षिणा घातल्या व नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरूंनी तिला प्रसन्न चित्ताने 2 श्रीफळ दिली व म्हणाले, गंगाबाई, आता तुझे मनोरथ पूर्ण झाले आहे. ही 2 फळे खा. घरी जाऊन लगेचच आनंदाने भोजन कर. चिंतेतून मुक्त हो. याचे फळ तुला मिळेल. तुझ्या पुण्यकर्मामुळे तुझ्या पोटी एक पुत्र व एक कन्या जन्मास येईल. कार्यसिद्धीसाठी विधियुक्त अश्वत्थ वृक्षाचे पारणे घाल व 2 फळे सेवन कर. तसेच सद्ब्राह्मणांना दान कर असा निर्देश दिला. गुरुपदेशाप्रमाणे सारे विधी तिने पूर्ण केले. त्याच दिवशी ती रजस्वाला झाली. चतुर्दिनी शुचिर्भूत होऊन अत्यंत हर्षभरीत होऊन पती
सोमनाथ समवेत गाणगापुरास येऊन श्रीगुरूंच्या पावन चरण कमलांची भक्तीने पूजा केली. श्रीगुरू तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले व त्यांनी आशीर्वाद दिला. हे गंगाबाई, तू भाग्यशाली आहेस. गुरुभक्त असलेल्या तुला शीघ्र संतान प्राप्ती होईल आणि तुझे उत्तरोत्तर कल्याणच होईल. तेव्हा ती गुरुचरणाला वंदन करीत म्हणाली, हे गुरुनाथा, आपणच आमचे खरोखर मातापिता आहात. करुणामयी आपल्या अनुग्रहाने माझी मनोकामना पूर्ण झाली. आपणच त्रिमूर्ती स्वरूपी आहात हे तुम्ही सिद्ध केले. आमची भक्ती गुरुचरणी स्थिर होऊ द्या. गुरुभक्ती कधीही निरर्थक होत नाही. निरंतर आपल्या चरणसेवेत आम्हाला रजू द्या. गुरुस्मरण आमचा एकमेव धर्म असू द्या. तसेच आम्हाला कुशलमती अनुग्रहित करा. अशी प्रार्थना करून तिने श्रीगुरूंना नमन केले व पतीसमवेत घरी परतली. अश्वत्थनारायणाच्या व श्रीगुरूंच्या कृपेमुळे ती खरोखरच गर्भवती झाली. रजस्वाला झाल्यानंतर पंचमदिनी तिने गर्भधारणा केल्यामुळे तिच्या उदरी कन्यारत्न जन्मले. साठीच्या वांसबाईने गर्भधारण केल्याची वार्ता गाणगापुरात वणव्यासारखी पसरली. ती अविश्वसनीय गोष्ट केवळ गुरुभक्तीच्या प्रभावाने आणि श्रीगुरूंच्या अनुग्रहाने साध्य झाली. हे सर्वांनी ताडले. अन्य कोणत्याही धर्माचरणाने ते शक्यच नव्हते. गुरुभक्त असलेल्या गंगाबाईने गुरुवचन शिरसा आचरण करून संतान भाग्य प्राप्त करून घेतले, असे लोक आपापसात बोलू लागले. त्या सर्वांनी गुरुमहिमेचे गुणगान केले. गंगाबाईनेही श्री गुरुमहिमेचे कौतुक केले आणि स्तुती केली. तिच्या आनंदाला अंतपार राहिला नाही. तिने संतोषाने सुवासिनींना ओटी भरून भेटवस्तू उपहार प्रदान केले. त्या समयी सर्व आश्चर्यचकित होऊन पिकलेल्या पांढऱ्या केसाची साठीची वांस म्हातारी गर्भवती झाल्याच्या विषयी आणि तिने अत्यंत वैभवाने व हर्षोल्लासाने आचरित असलेल्या श्रीमंतोत्सवाविषयी सारे लोक हास्यास्पद वचनांनी बोलत होते. त्यात काही लोक त्या विस्मयकारी घटना निरीक्षण करीत गुरुमहिमेची स्तुती करत म्हणाले, श्री नरसिंह सरस्वती गुरूंची अनुपम भक्त आहे. वांस झाली तरी काय, स्वभक्त पालक श्री गुरूंचा अनुग्रह तिच्यावर आहे. म्हणूनच तिने संतान भाग्य मिळवले. तिने सर्व धर्म समर्पण भावाने गुरुसेवा केली. केवळ श्री गुरु कृपेनेच तिला संतती लाभ झाला. गुरुभक्त असलेल्या तिच्या संदर्भात आम्ही उपहास करणे उचित नाही. त्याद्वारे आमचं भलं होणार नाही. श्री गुरूंना जे मनपूर्वक शरण येऊन त्यांनाच देव मानून एकनिष्ठ भावनेने गुरुसेवा करतो त्याला सर्वस्व लाभते. मनोवाक्याद्वारे तथा निष्कपट भावपूर्वक गुरुसेवा केल्याने गुरूंशी कोणत्याही प्रकारची याचना करण्याची आवश्यकता नसते. श्रीमंतोत्सवानंतर तिने गुरूंची भेट घेऊन त्यांना नमस्कार केला. भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला आणि पुन्हा तिने साष्टांग दंडवत घालून बहुविधानाने अपार सामर्थ्य असणाऱ्या जगद्वंद निर्गुण परब्रह्म करुणारूपी रत्ननिधी अगणित महिमा असणाऱ्या साधकाचे आश्रयस्थान गुरुपरमेश्वर श्री गुरूंना पुनः दंडवत घालीत त्यांची आज्ञा घेऊन स्वगृहे परतली. 9 मास सरताच एक शुभदिनी सुलक्षणी असे कन्यारत्न त्यांच्या सदनी जन्मले. ही कन्या कुलोद्धारक सर्व गुणसंपन्न असून भविष्यात अष्टपुत्रांसह पुत्रपौत्रांदीसहित संतोषित जीवन जगणार असे ज्योतिषांनी जातफलक वर्णिले. गंगाबाई कन्यारत्न घेऊन पतीसोबत श्रीगुरूंपाशी आली व त्यांना साष्टांग नमस्कार घालून बाळाला श्रीगुरूंच्या चरणावर ठेवले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, माते, संतान प्राप्तीचे तुझे मनोरथ शेवटी पूर्ण झाले. आम्ही अत्यंत वात्सल्यतेने तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. श्रीगुरूच्या दिव्य उपस्थितीत त्या कन्येचे सरस्वती असे नामकरण करण्यात आले. मग गंगाबाईने प्रीतिपूर्वक श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाली, श्री गुरुनाथा, आपल्या अनुग्रहाने सरस्वती सारखे कन्यारत्न मला मिळाले. मला प्रथम पुत्रसंतती प्राप्त करून घ्यायची प्रबळ इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. तुम्ही माझ्या उदरी पुत्र जन्माला येणार असे वचन दिले होते. ते वचन सत्य करून माझे रक्षण करा. त्यावर श्री गुरुजी स्मित हास्य करून म्हणाले, गंगाबाई, तुझी पुत्र संततीची कामना निश्चितच पूर्ण होणार. तू निश्चिंत हो. असे सांगून प्रेमसूचक भावाने त्या लावण्यशील बाळाला उचलून लोकांना तिचे लक्षण कथन करू लागले. अहो सर्वजण ऐका. भाग्यवंत ही कन्या दीर्घायुषी व सर्वांना वंद्य असेल. हिचा पती चतुर्वेद पारंगत दानवीर व भूमंडलावर विख्यात असेल. ही साध्वी सदाचारी धर्मनिरत पतिव्रता स्त्री पुत्रपौत्रांसह सुखानंदाने राहील. हीच ख्याती ऐकून दक्षिणेचा एक राजा हिच्या दर्शनासाठी येणार. असे सांगून गंगाबाईला आशीर्वाद देत श्री गुरुजी म्हणाले, माते, पुढे तुला एक सुज्ञानी पुत्र जन्मणार. मनात कोणताही संशय आणू नको. गुरुचे आशीर्वचन घेऊन सर्व घरी परतले. पुढे सोमनाथ ब्राह्मण यज्ञानुष्ठान करीत महादीक्षित म्हणून बहुप्रख्यात झाला. मग एका शुभदिनी गंगाबाईला पुत्ररत्नही प्राप्त झाले. त्याला गुरूंच्याच नावाने सारे हाक मारू लागले. तो पुढे पित्यासारखा प्रख्यात वेदशास्त्र पारंगत झाला. गुरुवचनानुसार
पुढे त्याचा विवाह होऊन त्याला 5 मुले जन्मली व तो समाधानकारक जीवन जगू लागला. अशा प्रकारे श्री गुरुकृपेने साठीच्या वयस्क स्त्रीलाही संतान भाग्य लाभले. गुरुकृपा अगाध असते. प्रत्येकाच्या भावनेनुसार गुरूंचा अनुग्रह मिळतो. गुरुच परम धर्म परम गती असे समजून गुरूंवर दृढ विश्वास जो ठेवतो तर तो शीघ्र गुरूंच्या वरदानास पात्र ठरतो. या कारणास्तव दृढ भावाने हृदय मंदिरात सार्वभौम श्री गुरूंना प्रतिष्ठित करून आत्मीयतेने व प्रेम भावनेने गुरुभक्ती करा. कारण गुरुभक्ताच्या पुढे कुणाचाही डाव चालाकी चालत नाही. जिथे श्रद्धा असते तिथे शीघ्र फळ मिळते, ज्ञानप्राप्ती होते. गुरुसेवेसाठी कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते, केवळ इच्छाशक्ती असावी लागते. गुरुसेवा व ईश्वरसेवा या 2 भिन्न पैलू नाहीत. गुरुचरणारविंदामध्ये मन स्थिरावले पाहिजे, अन्यथा जीवन जगून काहीच प्रयोजन नाही. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला श्रीगुरुचरित्राचे निरूपण केले. इथे श्रीगुरुचरित्राचा 39वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.